नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पारशिवनीत अवैध रेती वाहतुकीचा गुन्हा दाखल. पारशिवनी पोलिसांनी जबलपूर नागपूर NH07 रोडवरील खंडाला डुमरी शिवारात अवैध रेती वाहतुकी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी टिप्पर ट्रक चालक चैत्राम गणपत किरणापुरे, उमरवाडा तालुका तुमसर आणि मालक राकेश सुभाष शेंडे, खरबी तालुका तुमसर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 ते सकाळचे 10:55 वाजताच्या दरम्यान पोलिसांनी टिप्पर ट्रक क्रमांक MH40CT 1468 पकडला. ट्रकमध्ये विना परवाना 6 ब्रास रेती सुमारे 12,000 किमतीची होती, तर टिप्पर ट्रकाची किंमत 15 लाख असून एकूण जप्त माल 15,12,000चा आहे. पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शिवाजी भताने, पोलीस हवालदार मुदस्सर जमाल, पृथ्वीराज चव्हाण आणि राकेश बंदाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. नागपूर जिल्हा ग्रामीण क्राईम रिपोर्टर राहुल कमुची रिपोर्ट.